भले भले गेले म्हणून मंदिर पाहिजे, म्हणून भजन पाहिजे, म्हणून विठ्ठल रखुमाई पाहिजे आदर्शासाठी, पूजण्यासाठी नाही, रोज पाहिलं पाहिजे जाऊन. भक्ती आणि प्रेमाचा सुरेख संगम म्हणजे राधा कृष्ण आहे. कौरवाची काय ती गती. किती होते हो कौरव? कौरव किती होते? 100. कान्हड गावामध्ये कोणाचं तरी पोराचं नाव कौरव पैकी आहे का एखाद्याचं? नाही ना. दुर्योधन आहे का नाव? नाही. धर्म आहे की नाही? कौरवाची काय ती गती. तुम्ही तारीख वाजवलं ना, ह्यांना कळलं पाहिजे ना आपल्याला. कौरवाची काय ती गती, तुम्ही मूर्खमती कावो दारू प्याता बरी गत नाही. सुखा असून भोगीता दुःख दारूच्या पायी. शानव कुळी यादव दारू प्याले युद्धा लागे, आपसात लढले कैक मेले लई. मग दारूने काय झालं? आता जेव पराळा मंदी उडू दे, धुंदी नेसायला चिंदी राहिली नाही. झाला कर्ज बाजारी मग करतोय हाई हाई. साधू संत सांगती जगा दारून प्यावी. साधू संत सांगती जगा दारून प्यावी. कान्हड गाव पवित्र आणि पावन आहे आणि व्यसनमुक्त आहे. वास्तविक ही गोष्ट मी बोलायच नव्हती पाहिजे. चुकून एखादं कुठून आलं असलं बाहेर ते ऐकलं तर कर, आहे की नाही? आपलं गाव चांगलं आहे. चुकून एखादं असलं तर आहे की नाही? काय झालं माहिती का? शेट सावकारी येते जोरात, जोरात बसती दारात उठवती खाई. टाक पैसा बापाचा दारू कशाला प्यावी. बरोबर आहे का? मग काय होतं? त्याला पश्चाताप होतो. मग तो काय करतो? 4 चौघाची जमली टोळी बसली देवळी. 4 चौघाची जमली जोळी गेली मारुतीच्या देवळी. गांजामध्ये मळली चरसाची गोळी. झाले साधू मग झाले साधू जय जय शंभो म्हणून. म्हणून मानवी जीवन अपयश झालं तर यशाचा सोनेरी कळस मानवा तुझ्या आयुष्याच्या डोक्यावर नाही रे चढणार. म्हणून श्री संत नामदेव महाराज म्हणतात, बाबा रे तुझं शरीर पंढरपूर आहे. तुझ्या शरीराच्या या देहाच्या पंढरीमध्ये सद्गुण नावाचा पांडुरंग बसलाय. कोण बसलाय? सद्गुण नावाचा पांडुरंग बसलाय. त्या पांडुरंगाची तुझी मैत्री झाली ना, मग आपोआपच तुझ्या हातामध्ये विवेकाचं हत्यार येईल. सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै, अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम नाशम विधाय हितदो दयते विवेकः. म्हणून विठ्ठलातला वी जो आहे ना, विठोबा, विठोबातला वी म्हणजे विवेक. विवेकाला आणखी काही शब्द आहे बरं? विवेकाला ज्ञान. पण ज्ञान आणि विवेकात फरक आहे बरं का? मग विवेक म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान आहे पण जे ज्ञान वाईट गोष्टी करतं,
चांगल्या ठिकाणी बसू देत नाही ज्ञान. ज्ञान निवडणुकीमध्ये बसते यांच्या गाडीत, निवडून देते यांना, पैसे खाते यांचं, प्रचार करते यांचा, निवडणूक झाल्यावर म्हणते कसा पाट्याने त्याच्याच गाडीत बसून त्याचाच काटा काढला का नाही. म्हणजे ज्ञानाशिवाय आहे का हो? म्हणजे खट्याळ माणसं हुशार असतात, मूर्ख माणसं हुशार असतात. याच्या गाडीत बसून याचं खाऊन कोंबड्या बकऱ्या याच्या खाऊन आणि एका चांगल्या माणसाचा पाडाव केला, मला सांगा. आणि मग हे ज्ञानाशिवाय होते का हो? म्हणून ते केवळ ज्ञान झालं. पण ज्या ज्ञानाने बेघरांना घर द्या, तानेल्याला पाणी द्या, विवस्त्राला वस्त्र द्या, गरीब मुला मुलींच्या शाळेला मदत करा, आणि ते जे काम ज्या ज्ञानानं होतं त्या ज्ञानाला विवेक असे म्हणतात. म्हणून विवेकाचा सागर, ज्ञानाचा सागर असणारे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 2-3 ओळी सांगतो तुम्हाला, बर का? ऐकताय ना? ज्ञानेश्वरीचा कितवा अध्याय? 3ऱ्या अध्यायामध्ये सहयज्ञा प्रजा सृष्टवा नावाचा श्लोक आहे. त्या ओव्या काही तुम्हाला सांगतो की ब्राह्मण असून सुद्धा ब्राह्मणवादाच्या विरोधात लेखनीने लढाई करणारा पहिला लेखक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे क्रांतीची चळवळ आहे. बहुजनांना स्वास्थ्य देणारा, स्त्रियांना आणि पुरुषांना सारखा सन्मान मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करून 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिणारा जगातला पहिला संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. आता त्यांच्या ओव्या ऐका. तुम्ही व्रते नियमन करावे. येईल का म्हणता सगळ्यांना? म्हणा बरं. आपण थोडंच कीर्तन करू बर का, कंटाळू नका जरा. तुम्ही व्रते नियमन करावे, शरीराते न पिडावे, दुरी कोठेची न जावे, तीर्थासी गा, देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे. ऐकताय का? परिकर्तव्य यज्ञीय जावे, अनायासे तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य तुम्ही बजावलं तर तुमचं आयुष्य, तुमचं गाव, तुमचं घर, तुमची आई वडील हे सगळंच पंढरपूर होऊन जाईल. तुकडोजी महाराजांचं एक ओळ सांगतो. कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर, तुझं गावच नाही का तीर्थ, 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 गावच नाही का तीर्थ, गावच नाही का तीर्थ. कशाला रिकाम फिरत, कशाला रिकाम फिरत, कशाला रिकाम फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरतो, कशाला रिकामा फिरतो, कशाला रिकामा फिरतो, तुझ्या गावाचं नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो, तुझ्या गावाचं नाही का तीर्थ.
कशाला रिकाम फिरत तुझं गावच नाही का तीर्थ कशाला रिकाम फिरत तुझं गावच नाही का तीर्थ कशाला रिकाम फिरतो तुझं गावच नाही का तीर्थ कशाला रिकाम फिरतो तुझ्या गावच नाही का तीर्थ तुझ्या गावच नाही का तीर्थ काय आपल्याला संतांनी शिकवलंय आणि आपण काय करतो? आपण करतोय योग याग विधी येणे नोहे सिद्धी आणि वायाच्या उपाधी दंभ धर्म दंबाचा धर्म प्रगट होतो त्याच्यामुळे मी हे केलं आणि मी ते केलं. एक माऊली पंढरपूरला गेली आणि पंढरपूरहून पायी गेली आणि पायी आली बरं का बाया. आणि 51वी वारी आहे माझी म्हणायची. काय म्हणायची गावात आले हो? कान्हाडला नाही बरं का, आमच्या गावाला. तुम्ही इथंच राहिले, मी पायी गेले आणि पायी आले. 51वी वारी माझी. म्हातारी आमच्याकडची होती ना, मग त्या सगळ्या गावात प्रसाद वाटण्याची पद्धत आहे का इकडं? ओ मा म्हणजे बुक्का लावान प्रसाद घ्या, बुक्का लावान प्रसाद घ्या, बुक्का लावान प्रसाद घ्या. एक म्हातारं भेटलं, तिला चुलत भाया. भाया कळतो का? बाया बाया कोणाला म्हणतात का मावशे? नवऱ्याच्या आज्याला नाही ना ताई. काय भाया कोणाला म्हणतात? नवऱ्याच्या भावाला. वा, त्या ताईसाठी टाळे वाजवा. एक हुशार आहे, पुणेरी वाटली मला, पुणेरी. छान. वहिनी, अगं तू पंढरपूरला गेली, तुझा इकडे सगळ्या गावानं भुईमुग उपटून खाल्ला. आणि एवढं ऐकल्याबरोबर बाईच्या हातातला बुक्याचा आणि प्रसादाचा ताट जे दान कणी आदळलं का नाही? कसा आदळवलं बघा. याला प्रासंगिक म्हणतात, प्रासंगिक. ते ताट घुळघुळ घुरघुर 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 पार मंठ्याला गेलं पळत. आणि अख्ख्या त्या ताटातला बुक्का साऱ्या कानड नाही आमच्या गावात अख्खं गाव काळं झालं बुक्याने. आणि मग देवा विठ्ठलाचं नाव गेलं. जी बाई सुर, कोणचा मुर्दा गाडला, कोणचं मढ गाडलं, माझा झुमूक बरा गोड वाटला खायाला. देवाचं नाव हे गेलं. 50 माळ्या गेल्या कामातून. शेतावर गेली तर खरोखर तिचा भुईमुग उपटून खाला होता लोकांनी. घरी आल्यावर असला म्हाताऱ्याचा काटा काढला. म्हातारा कळतो ना, नवऱ्याचा. मेला गांजाडू, मेला खोकाळ्या, बडाला बेडकं टाकीत इथंच गाडला. गेला असता शेतावरतात भुईमुग वाचला असता. आणि हा पोऱ्या तर नुसता दारू पिऊन लोकांच्या निवडणुका लढवितो, फुकट बेळ भत्त्यावर येणतो. मेला. 10वीचा नातू होता बारीक. म्हणली, बाळा तू तरी शान आहे, आज शनिवार रे, राहिला सायला भुईमुग माझा, वाचल मला खिचडीला, फरळा रळाला शेंगदाणे होतील तेवढा भुईमुग राखायला जा. कोणाला सांगितलं? 10वीच्या नातवाला. जाऊन कुठं आली भाऊ? कुठं जाऊन आली? पंढरपूरला. पंढरपूरला जाणं म्हणजे काय करणं? सज्जन होणं, सत्य बोलायला शिकणं, खोटं न वागणं, द्वेषानं न वागणं, तोंडात भाषा आर्वाच्य न करणं, साचा आणि मवाळ, मितोले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, काय शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे. असं जगणं म्हणजे पंढरपूरला जाऊन येण्याचा स्वभाव बदलला पाहिजे ना, म्हणून जातो आपण ना. बरं का, काय म्हणतात माहिती का? चंद्रभागे 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 करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रान. ओ चंद्रभागे 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 करिता चंद्रभागे
अतिशय गोड मजा आली आज आहे ना मंदिराचं कलशरोहण. म्हणून तुमच्या आयुष्याच्या मंदिरावर यशाचा कळस चढला तरच तो सोन्याचा होईल आणि मग नामदेवरायांची भाषा सत्य होईल. जळजळीत 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 सोन जळा जळजळीत तो दिसतो सोजळा जळजळीत तो दिसतो सोजळा झळझळीत झळीत सोन चळा झळझळीत झळीत सोन चळा कळस दिसतो दिसत सोजळा कळस दिसतो दिसत सोजळा कळस दिसतो दिसत सोजळा पंढरपूर विठोबरायाचे नगर पंढरपूर विठोबरायाचे नगर पंढरपूर विठोबरायाचे नगर विठोबरायाचे नगर. बरबे 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 पंढरपूर जय हो. बरबे 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 पंढरपूर विठोबरायाचे नगर विठोबरायाचे नगर बरवे 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 पंढरपुरा बरवे 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 पंढरपुरा विठोबरायाचे रायाचे नगर विठोबरायाचे रायाचे नगर विठोबरायाचे रायाचे नगर 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 रायाचे नगर विठोबा रायाचे नगर. मला सांगा गाव वेगळं खेड वेगळं शहर वेगळं आणि नगर वेगळं बरोबर आहे. नगर म्हणजे गाव म्हणजे काय गाव म्हणजे घर दुसऱ्या भाऊबंदाला घर बांधून न देणं त्याची जागा अडवून धरणं गाव बरोबर आहे ना. घरापुढं ड्रेनेज पण ड्रेनेजचं पाणी शेजारचा मग जा तू मला नाही ना घर बांधून देत तुझं गटाराचं पाणी कसं माझ्या समोरून जाते मी बघतो. कळलं का गाव अडचणीत असलेलं गाव एकमेकाला मदत न करणारी माणसं म्हणजे गाव. पण नगर म्हणजे ड्रेनेज वरून काय बंद असलेलं कळलं शौचालये सार्वजनिक शौचालये प्रत्येकाच्या फ्लॅटमध्ये शौचालय बरोबर आहे ना. रस्त्यांची रुंदीकरण बरोबर आहे ना. नगर म्हणजे काय सुविधायुक्त गाव बरोबर आहे ना. तसं तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ना हे तुमच्यासाठी नगरच आहे. हे तुमचं नगर हे तुमचं नगर. पाहे पा शरीराची या गावा हे गाव आहे. ह्या गावाला नगर बनविण्यासाठी आपल्या गावात जी व्यवस्था असते त्याला मंदिर असे म्हणतात. काय मंदिराची कल्पना आहे ना. पण तिथं काय झालंय लोक पूजा जास्त करायला लागले. पूजा नाही करायची पूजनीय मानायचंय. एकदा का पुजाऱ्याने पूजा केली की परत आपण दिवसभर त्या मूर्तीला छळवायचं नाही. फक्त पाहायचे. काय करायचे बोला पाहायचे पूज्य भावनेने पाहायचे. खरं आहे की नाही. आता आजीला सकाळी आंघोळ घातली हा आजी सकाळी तुला सुनांनी आंघोळ घातली हा साडी नेसवली गंध लावला नैवेद्य जेवायला दिलं चहा पाजला आहे की नाही. पण जर दिवसभर सारख्या लेकी दुसरी सून म्हणली आत्या चला मोरीमध्ये मी आंघोळ घालते आग घातली ना आणि मग माझा काय आजी कोण नाही काय का तिला दिवसभर दयाने आंघोळ घालतो ते आंबाट होऊन जाईल ना. तिचा वास येईल ना त्या म्हातारीचा. तसं देवांना पण तुम्ही आपल्या आई वडिलांसारखं समजलं पाहिजे की नाही. उठलं का सुटलं व दही आणला ब्राह्मण वता दही 2.5 लिटर दयासाठी 1,000 रुपये समर्पय आम्ही. अरे तेच 1,000 रुपयाच्या वह्या पुस्तक आणली असती आणि गरिबांच्या मुलांना वाटली असती तर माझ्या विश्वा एवढ्या पांडुरंगाला आनंद झाला असता. काय चुकीचं बोलतोय मी. या धर्मामध्ये जीतपणाला काडीवर किंमत नाही बरोबर. मेल्यानंतर
करीती व्यर्थ विधी गाडीवर काही बाई दहावे मौती श्राद्ध पितरे कितीतरी विटंबना माऊली पुन्हा एकदा याना माऊली पुन्हा एकदा बोला माऊली पुन्हा माऊ जरा 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 साथीत म्हणा ना जरा माऊली माऊली पुन्हा एकदा येणं म्हणायचं माऊली आणि काय करा 2 तासाचे 100 रुपये नाही 2 तासाचे 1 लाख रुपये घ्या कीर्तनाचे कोण 60,000 कोण 1 लाख कोण 3 लाख आता एवढी बेकारी वाढली जे उठते ते कीर्तनकारच होते भाऊ तुम्ही पण व्हा हो ना तुमच्या कीर्तनाला लय लोक जमतील खरंच मोठा सासाच्या सासा आहे देखना चिकना खरे हे कीर्तनकार आहेत यांच्याजवळ कला आहे यांनी रात्रंदिवस अभ्यास केलाय नोटेशन बसवलेत शास्त्रीय संगीत त्यांच्याकडे आहे मी तर म्हणतो कीर्तनकाराला ना 2-2 रुपयाच्या नोटा देऊन असं बंडल जाड करून द्यायचं आणि यांना 500च्या नोटा घालून जाड करून द्यायचं म्हणजे यांचं पाकिट यांचं यांना गेलं आणि त्यांचं त्यांना गेलं खरं कलावंत सांभाळा म्हणजे वारकरी संप्रदाय जिवंत राहतो कीर्तनकार काय खंडीभर व्हायला लागले आता पण तळमळीने घरादाराचं वाटोळं करणारे पूर्वी कीर्तनकार होते मारुती बाबांसारखे दस्तापूरकरांना ओळखता ना आपल्या गावात आले असतील है की नाही किती मोठा त्याग होता आता त्याग आहे का देवळं बांधायच्यात शाळा नको देवळं बांधायची स्लॅब टाकायचा राहिलाय टोंबे सर 10 लाख गावातून गोळा करा तुमचं नाव घालू देवळावर पण त्या लेकरा अरे माझ्या गाडगे बाबांनी तीर्थात यात्रा नाही भरवल्या तीर्थात देवळं नाही बांधली मग खेड्या पड्या डोंगर दऱ्यात अस्पृश्य समाजात दीन दलितात ऊस तोडणाऱ्या लोकांच्या पोरा पोरींच्या शाळेची व्यवस्था करण्यासाठी देवळं न बांधता आश्रमशाळा बांधणारा जगातला पहिला संत म्हणजे गाडगे महाराज आहेत बरोबर आहे का मुंबईला कधी गेला तर टाटा हॉस्पिटल शेजारी 4 माळ्याची धर्मशाळा बांधली कॅन्सरच्या पेशंटच्या नातेवाईकांच्या राहण्या खाण्याची सोय व्हावी म्हणून एक बांधली परेलला टाटा हॉस्पिटल शेजारी दुसरी बांधली भायखळ्याला जे हॉस्पिटल शेजारी तिसरी बांधली पुण्याला ससून हॉस्पिटल शेजारी आजाऱ्याच्या नातेवाईकांची सोय करण्यासाठी हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधली पाहिजे असा दूरदृष्टीचा आणि न शिकलेला कीर्तनकार म्हणजे गाडगे महाराज होते तशाच प्रकारचा भाव बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आले भगवान बाबा किती लोकांना माहिती आहे भगवान बाबा डॉक्टर बाबासाहेबांची त्यांची एकदा हैदराबादला भेट झाली आणि सुखदुःखाच्या चर्चा केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले भगवान बाबा आमची 100 भाषणं आणि तुमचं एक कीर्तन सारखं आहे तुम्ही ज्वारी बाजरी धान्य गोळा करा आणि तुम्हाला जी चिंता आहे ना ऊस तोड्या लोकांची म्हणजे कोयते म्हणायचे त्याला कोयत्यांच्या पोरांची मग त्या कोयत्यामध्ये हिंदू होते मुसलमान होते मराठा होते वंजारा होते बंजारा होते माळी साळी कोष्टी कुणबी सगळ्यांच्या पोरांच्या साठी वर्गणी गोळा करून सावरगाव नावाच्या बीड जिल्ह्यातल्या सावरगाव शेजारी शाळे शेजारी आश्रमशाळा बांधणारा गाडगे महाराजांनंतरचा दुसरा संत म्हणजे भगवान बाबा होते म्हणून संत हा कोणत्या धर्माचा जातीचा प्रचार करत नाही तो अखिल मानव समाजाच्या सुखाचं चिंतन करतो म्हणून माझ्या मायबापांनो माझी आपणा सर्वांना एकच विनंती आहे की त्या मंदिराची जी संकल्पना आहे त्या आतमध्ये जो देव आहे ना देव तो पुजाऱ्याने एकदा धुवून धावून स्वच्छ करून ठेवला की आपण फक्त दुरून नमस्कार करायचा मी परवा एका अंबाजोगाईला गेलो मागच्या महिन्यात एका देवाच्या अंगावर 5,000 मुंगळे होते म्हटलं हे मुंगळे कसे काय महाराज म्हणजे बाया त्याच्यात देवाच्या तोंडाला साखर लावतात मी म्हटलं त्याला का ना दरवाजा लावून ठेवा पूजा केली की
लांबूनच देव पाहायचा आणि चांगलं वागायला शिकायचं. विटेवरी हा म्हणा, विटेवरी हा उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला, आज माझ्या मनी आनंद झाला. म्हणजे पाहायचा आहे का पुजायचा आहे? बोला, मोठ्याने बोला. पुजायचा कोणी? एकदाच पुजाऱ्यांनी. स्वच्छ ठेवायचा. हा, आणि आपण काय पाहायचंय? पांडुरंगाचे कमरेवर हात आहेत का? आहेत ना? तुम्ही पाहिले? विठ्ठलाचे हात कुठे आहेत? तुम्ही देवळात गेलात म्हणजे गेलात का? म्हणजे काही काही क्वालिफाईड लोक देवळात नाही जाते, पण जावं असं माझं मत आहे. पण फुलं नारळ बिरळ घेऊन नाही जायचं. मग जायचं आणि लांबून नमस्कार करायचा. देवा, तुझ्या कमरेवरचे हात धैर्य शिकवतात, तुझे सरळ डोळे आम्हाला चारित्र्य शिकवतात. बरोबर आहे. विठ्ठलाचे डोळे कसे दादा? सरळ आहेत ना? असे का असे? एक डोळा साळेगाव, एक डोळा माळेगाव. बरं, विठ्ठल कशावर उभा आहे? घोड्यावर, गाढवावर, कोंबड्यावर. अरे बाकीच्या लोकांचे देव कशावर उभे? कोणाचा देव? कोणचा देव? उंदरावर. आता उंदरावर गणपती बसतो तर उंदरी मरण ना खाली. आमचा देव कशावर बसलाय? युगे 28 विटेवरी उभा. विटेवर आहे म्हणजे विवेकाच्या विटेवर उभा राहिलेला विठ्ठल.